नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जितेंद्र अमृतकर. आपल्या टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण आगामी 2025 ची जी तलाठी भरती येणार आहे आणि अनेक सरळ सेवेच्या संबंधित अनेक प्रकारची भरती होणार आहे, त्या अनुषंगाने इंग्लिशचे प्रश्न आपण डिस्कस करतोय. त्याच्यातला 9वा पार्ट आज आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर एक 10वा पार्ट असेल, जे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण आपण करतोय, जे सुरुवातीला आणि पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये असं करणार आहे. मधल्या टप्प्यामध्ये आपण टॉपिक वाईज म्हणजे 11व्या चॅप्टर्स पासून आपण 11व्या भागापासून म्हणजे आपण एक चॅप्टर वाईज घेतोय, जे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे. त्याच्यात व्होकॅब्युलरी पण कव्हर करणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर्स असणार आहेत ते. सो तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. इकडे बेल आयकॉन असतं, त्याला दाबा, म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होतील, है ना. तर बघा, म्हणजे लवकरच आपल्या या चॅनलवर एक आपण बॅच पण चालू करतो या संदर्भामध्ये. त्याचेही तुम्हाला नोटिफिकेशन सूचना वेळोवेळी मिळतीलच. फक्त तुम्ही लागून राहा, सोबत राहा, म्हणजे असं सगळं आपल्याला बघता येईल. ठीक आहे, चलो. सो लेट स्टार्ट. TCS पॅटर्ननुसार आपण घेत असल्यामुळे आणि विविध परीक्षांना जसं की मुद्रांक, TET, नगर परिषद, MIDC, DMER, इतर ज्या काही सरळ सेवा होतील त्या सगळ्यांचा इंग्लिशचा पार्ट इथे कव्हर करतोय आपण, है ना. वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आपण पाहतोय की तुम्ही मागचे जर 8 पार्ट पाहिले नसतील तर ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची आयडिया येईल. म्हणजे याच्यामध्ये स्पॉट डायरर असेल, जंबल डप असेल, व्होकॅब्युलरी असेल. मी काही दिवसांपासून व्होकॅब्युलरीवर जास्त जोर देतोय. मला असं वाटतंय की व्होकॅब्युलरीचा फार मोठा रोल असणार आहे, ज्याच्यात विद्यार्थ्याला जर मार्क नाही मिळाला तर त्याला अडचणीचं होऊ शकतंय. त्याच्यामुळे ते मी बिंबवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चलो लेट स्टार्ट. आपण पहिला प्रश्न 9व्या या पार्टमध्ये काय आहे बघूयात आता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. बघा, मी तुम्हाला सांगितलंय की मी व्होकॅब्युलरीवर थोडासा जोर देण्याचा प्रयत्न करतोय, तर या ठिकाणी अँटोनिम्स वर थोडासा फोकस असेल आपला. आता ज्या वेळेला इथे अँटोनिम विचारलंय ना, इथे फक्त एक शब्द नाही दिलेला आहे. काही काही वेळेला तसा शब्द पण येईल. अर्थात तसे पण आपण प्रश्न घेणार आहे, परंतु ज्या वेळेला असं पूर्ण वाक्य मिळतं तुम्हाला पूर्ण, तर काय होत असतं, आजूबाजूच्या शब्दांनी तुम्ही त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, द सरफेट. आता याचा अर्थ माहित नाही. ऑफ जंक फूड, मग याचा अर्थ माहिती आहे. आता जंक फूडचा सरफेट इज बॅड फॉर युअर हेल्थ. तुमच्या आरोग्यासाठी वाईट आहे जंक फूडचा सरफेट. म्हणजे जंक फूडची अशी कोणती गोष्ट आहे जी आरोग्यासाठी ही वाईट आहे, आणि त्याच्या अर्थात तुम्हाला काय करायचं, अपोजिट घ्यायचंय. तो सरफेट. आता हे डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. कमतरता. प्रोफ्युजन म्हणजे भरपूर. प्लेटोरा म्हणजे भरपूर. बघा, हे दोघं असे सारखे असेल ना, दोन्ही कट करायचे असतात. आणि जर तुम्ही पाहिलं ना, सरफेट ऑफ जंक फूड, मला सांगा, जंक फूड भरपूर घेतल्यावर बॅड आहे का कमतरता म्हणजे कमी घेतल्यावर आहे तर जास्त घेतल्यावर आहे? म्हणजे हे साधारणपणे सरफेटला मॅच होणार आहे, कारण सॅच्युरेशन अर्थ इथे काही ते तर विरघळणे किंवा ते सायन्सशी रिलेटेड टर्म आहे, तर हे काही येणार नाही. म्हणजे 3 पैकी घ्यायचे असेल त्या दोघांचे अर्थ सारखे झाले. आता डिफिशियन त्याचा अर्थ माहित नाही, पण एक अंदाज लावण्याचा प्रयत्न जर केला तर आजूबाजूच्या शब्दांवर की जंक फूड हे अति प्रमाणात झालं त्याचा अर्थ अति, जास्त प्रमाणात झालं, खूप झालं तर त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याची कमतरता किंवा अभाव, म्हणजे नाके बराबर. म्हणजे तो अपोजिट पाहिजे ना, कारण आपल्याला अँटोनिमचा अर्थ काय घेत असतो पण नेहमी अपोजिट. विरुद्धार्थी शब्द आपल्याला पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला ए नंबर म्हणजे डिफिशियन्सी कडे जायला लागेल. ओके, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता, अभाव. ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा आता. परत पुढचा प्रश्न अँटोनिम वर कव्हर केलाय. हे जास्तीत जास्त मला सांगायचा प्रयत्न आहे की अँटोनिम वर, सिनोनिम वर, वन वर्ड सबस्टिट्यूट वर भर द्या, जरासा स्पेलिंग वर भर द्या, स्पॉट डायलर वर भर द्या. बघा, पुन्हा एक वाक्य दिलेलं आहे, द फूड सर्व बाय द रेल्वेज. रेल्वेज कडनं जे फूड सर्व केलं जातं, दिलं जातं, वॉज इनसिपिड.
ते इन्सिपिड असतं. म्हणजे काय आता, आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा लक्षात घ्या. सो त्याच्यात काय तुमच्या ओळखीचं आहे का पहा बरं. चारही शब्द जर ओळखीचे नसतील, इन्सिपड पण माहित नसेल, हे चारही पण नाही माहिती, काय करायचं? मग नमस्कार करून द्यायचा त्या प्रश्नाला. काय करणार? सोडून द्यायचं मग. नाही तर मग निगेटिव्ह होण्याची शक्यता. हे पण माहित नाही, हे पण माहित नाही, आता काय करणार ना. ग्रामरला नाही होत असं, हे व्होकॅब्युलरीला होऊ शकतं, हे अँटोनिम सिनोनिमला होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला थोडंसं डोक्यात टाकण्याचा प्रयत्न करतोय की करा. आणि कसं करायचं? वाचायचं, त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच बघायचं, त्याचं वाक्य बनवायचं, अँटोनिम सिनोनिम बघायचे, हे करतच राहायचं. रोज अर्धा तास पाऊण तास अभ्यास व्होकॅब्युलरीचा करण्याचा प्रयत्न करायचा. तर जे फूड सर्व केलं जातं रेल्वेकडनं ते इनसिपिड आहे, लक्षात घ्या. सो आता ट्रीट हे जे नाही की एक संस्थेचं नाव देऊन टाकलंय कोणत्या तरी, त्याच्यामुळे हे घ्यायचं नाही. बघा आता स्क्रमच्युअस, रॅपिड आणि ब्लँड. पण आता मला अर्थच माहित नाही तर काय करणार ना. चला मी सांगून टाकतो, मला माहिती आहे म्हणून मी सांगू शकतोय. तर बघा, इनसिपिड म्हणजे बेचव. एक थोडा एक अंदाज जरी लावला तुम्ही की रेल्वेचं फूड कसं असलं पाहिजे, तर काही चविष्ट नाही बा, त्याच्या विरुद्ध थोडंसं सो सो म्हणजे, तर ते थोडंसं बेचव या पद्धतीचं आहे. ब्लँडचा अर्थ आहे बेचव, तोच अर्थ रॅपिडचा आहे बेचव, निरस. काय अर्थ लागतोय? निरस. असं काही एवढं टेस्टी नाही बा. आणि मग स्क्रमच्युअसचा अर्थ लागतोय टेस्टी, यम्मी, टेस्टी. काय अर्थ लागतोय? टेस्टी, चविष्ट, स्वादिष्ट. जे याच्या अपोजिट झालं, लक्षात घ्या. कारण अपोजिटच पाहिजे ना आपल्याला, विरुद्धार्थी पाहिजे. सो मग आता जर वाक्य असं बनवलं तर फूड सर्व बाय द रेल्वे वॉज, मग म्हटलं असतं स्क्रमच्युअस, अर्थ झाला असता त्याचा मस्तपैकी चविष्ट. पण ते त्याच्या विरुद्ध इनसिपिड शब्द, लक्षात ठेवा. इनसिपिड म्हणजेच रॅपिड आहे, म्हणजेच ब्लँड आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो प्रश्न दुसऱ्याचा आन्सर अँटोनिम म्हणून इनसिपिडचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला घ्यायला लागेल स्क्रमच्युअस, दॅट इज सी नंबरचं. ठीक आहे. बघा, थोडासा वेळ शब्दांसाठी काढा, द्या तो वेळ. गुगलमध्ये सर्च मारा, तिथे पण थोडंसं फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. एक नोटबुक बनवा, डेली तिथे काहीतरी शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा. नकळत आश्चर्यकारक पद्धतीने काही दिवसांनी तुमची व्होकॅब्युलरी ही वाढलेली दिसेल तुम्हाला. तुम्हाला असं वाटायला लागले, अरे शब्द आता परिचयाचे व्हायला लागले, आणि ते फार इंटरेस्टिंग असेल. विद्यार्थी मित्रांनो, करा तसं तुम्ही. ठीक आहे. चला नेक्स्ट. हॅट्रिक झाली. आता हॅट्रिक, अँटोनिमची हॅट्रिक झाली. 3 येऊ शकता का? काही सांगता येत नाही, 3 पण येऊ शकता. 25 प्रश्न विचारायचे त्यांना, लक्षात घ्या. ते 2 तर हमखास येणार अँटोनिम, काही सांगता येत नाही, 3 पण येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला एक जाणीव करून देतो, करा अँटोनिम करा. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. क्युअर, क्युअर थोडा बरा शब्द आहे. आता क्युअर म्हणजे विचित्र, वेगळा, है ना, हटके, ॲबनॉर्मल, नाही का. जे नॉर्मल नाही ना, ते ॲबनॉर्मल. अशा पद्धती विचित्र, वेगळं, हटके, है ना. हा, बघा आता स्कॉम, परत एक संघटनेचं नाव आहे. आता संघटनेचं काहीतरी नाव टाकून दिलेलं आहे, तर ते नाही घ्यायचं. ऑर्डिनरी, सामान्य, इरेटिक आणि टार्डी. बघा, क्युअर चालतंय विचित्र, हटके, वेगळा, है ना. मग आपल्याला काय घ्यायला लागेल? ऑर्डिनरी. ऑर्डिनरी म्हणजे साधं, सामान्य, आणि हे वेगळं आहे, विचित्र आहे. सामान्य, विचित्र. ठीक आहे. टार्डी, टार्डी म्हणजे लेझी, टार्डी लेझी, है ना, या पद्धतीचा त्याला शेड आहे. आणि एरेटिक म्हणजे पण असं त्रासदायक प्रकारचं, म्हणजे हा पण एक अर्थ आपल्याला नाही घेता येणार. तर घ्यायचा आहे आपल्याला क्युअर म्हणजे विचित्र, वेगळा, ऑर्डिनरी सामान्य, सामान्यपणे, साधारणपणे, असा अर्थ अपोजिट म्हणून या पद्धतीने लागेल. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 चा अपोजिट अँटोनिम जर घ्यायचा असेल आपल्याला तर ऑर्डिनरी म्हणजे सामान्य, बी नंबरचा प्रकार घ्यायला लागेल. ओके. तर बघा, लगातार 3 आपण शब्द घेतले, ज्याच्यामध्ये एक इन्सिपिड होता जो विचारला गेला आहे. हे विचारले गेलेले सगळे प्रश्न काढलेत मी, अतिसंभाव्य याच्यामध्ये. ठीक आहे. वेगवेगळ्या परीक्षेला विचारले गेले ते TCSच्या पॅटर्नला, आणि काही जे येतं ते विचारले जाऊ शकतात. थोडे शब्द बदलून काही वाक्य तयार केलेले, पण बहुतांश त्या पॅटर्नलाच इथे फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून एक्झॅक्ट
परीक्षेला तुम्हाला हेच वातावरण मिळावं. ठीक आहे, आपण व्होकॅब्युलरीशी संबंधित आहे, पण हा सिनॉनिम आहे. सिनॉनिम समानार्थी. आता असं देताना इथे काय केलं, एक वाक्य तयार करून दिलंय बघा. द प्राइसेस ऑफ ऑल द आयटम, म्हणजे ज्या प्राइसेस किमती आहे सगळ्या वस्तूंच्या ऍट द सूरजकुंड, सूरजकुंडच्या इथे ज्या काही वस्तू मिळतात त्यांच्या किमती सूरजकुंड फेअर ते यात्रेमध्ये त्या इज एक्झॉर्बिटंट. आता यात्रा आहे लक्षात घ्या, आणि सूरजकुंडची यात्रा आहे, कुठली पण यात्रा आहे, आणि त्या यात्रेमध्ये वस्तू कशा मिळतील लक्षात घ्या. स्वस्त का महाग, बसतो एक अर्थ लावा. आता यात्रेमध्ये आणि सूरजकुंड सारखी यात्रा असेल की जी कुठेतरी उंच ठिकाणी म्हणा किंवा असं दूर असेल शहरापासून, तिथे यात्रा भरलेली आहे आणि तिथं लोक वस्तू विकण्याचा प्रयत्न करताय, आणि ते जे काही वस्तू आहे त्या सगळ्या त्या एक्झॉर्बिटंट आहे. आपल्याला अर्थ माहित नाहीये असा आपण अंदाज लावतोय ना. आता एक्झॉर्बिटंटचा अर्थ माहित असेल तर काम सोपं होईल. तर एक्झॉर्बिटंटच्या सिनॉनिम आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा असेल तर बघा, एक्झॉर्बिटंट म्हणजे महागडे. महागडे लक्षात घ्या, म्हणजे महाग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. कसे आहेत ते? एक्सपेन्सिव्ह आहे, जनरली ते महाग आहे, खर्चिक आहे. जर तुम्ही पाहिलं तर बजेटेड हे अपोजिट झालं. बजेटमध्ये बजेट नाही, थोडं महाग. थ्रिफ्टी कंजूस आहे, कंजूस आहे, म्हणजे हे दोघी समानार्थी झाले. नॉमिनल म्हणजे जस्ट कमी अशा अर्थाने, म्हणजे हे कंजूस, कमी, बजेट हे सगळे समानार्थी झाले, त्याच्या आसपास जात आहे. समानार्थी नाही म्हणजे हे तिन्ही समानार्थी, पण या शब्दाच्या ते विरुद्धार्थी जात आहे, कारण ते महागडे. आणि प्राइसी बघा, प्राइस म्हणजे किंमत, प्राइसी म्हणजे ज्याची जास्त किंमत लागू नये असं, म्हणजेच महागडं अशा अर्थाने. सिनॉनिम एक्झॉर्बिटंटला आपल्याला सिनॉनिम म्हणून प्राइसी घेता येऊ शकतं. इज इक्वल टू सिमिलर मिनिंग आहे. सिनॉनिमचा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला सिमिलर मिनिंग, म्हणजेच घ्यायचं आहे समानार्थी. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रश्न चौथ्याचं उत्तर जर कव्हर करायचं असेल तर आपल्याला कव्हर करायला लागेल प्राइसी म्हणजे डी नंबर. ठीक आहे, तर बघा लगातार चौथा प्रश्न हा व्होकॅब्युलरीला कव्हर केला तर आपण अँटोनिम किंवा सिनॉनिम याच्यामध्ये अजून एक शब्द टाकून घ्या, पाचवा पुन्हा एकदा. पण आता मागच्या वेळेस काय केलं तर आपण वाक्य दिलं, तर आता विदाऊट वाक्य देतोय. मग कोणतं सोपं कोणतं कठीण, शब्द तर पाहिजेच ना, त्याला काही चॅलेंज नाही. लक्षात घ्या, शब्दाचा अर्थ माहीत असणं हे सगळ्यात की असणार आहे, त्यावेळेला की पॉइंट असणार आहे. आता बघा, बुटी, बुटीचा का जडीबुटी आहे का ते, मग आता काय माहिती बुटी, बुटी म्हणजे पायातला बूट आहे का काय माहिती, बुटी करून दिलेले. काय अंदाज लावणार जर माहित नसेल तर. व्हॉट इज द सिनॉनिम, सिमिलर मिनिंग ऑफ बुटी, बुटीचं त्याने शूज देऊन टाकले. आता काय त्याचा अर्थ जर माहित नसेल तर पोरं शूज पण घेऊ शकता. डेप म्हणजे कर्ज आहे, बॉन्ड ते बॉन्ड असतात, सेफ्टी बॉन्ड वगैरे. आणि स्पॉइल्स एक शब्द दिलेला आहे, स्पॉइल्स म्हणजे उधळणे, खर्च करणे. बुटी म्हणजेच खर्चिक किंवा स्पॉइल करणे. स्पॉइल्स, एखादी गोष्ट स्पॉइल्स करणे. शूज बीज नाही त्याचा अर्थ, हे बॉन्ड्स पण नाही, कर्ज पण नाही. तर बुटी म्हणजेच आपल्याला स्पॉइल्स घ्यायला लागेल. स्पॉइल्स म्हणजे खर्च करून टाकणे है ना, खर्च करणे, उधळणे, स्पेंड करणे, स्पेंड करणे लक्षात घ्या, खर्च करणे. अशा अर्थाने बुटी हा त्याला सिमिलर समानार्थी शब्द बसतोय. म्हणजे प्रश्न पाचव्याचा जर आन्सर द्यायचा असेल, सिमिलर कडे जायचं असेल तर आपल्याला डी चा पर्याय घ्यायला लागेल. तर बूट तर ते काही शूज देऊन दिले किंवा त्या ठिकाणी चप्पल बूट असं काहीतरी म्हणून दिलं तर समजून घ्यायचं ते कुठेतरी चकवा देण्याचा प्रयत्न करताय, पण आपण चकवा घ्यायचा नाहीये. ओके, क्लिअर आहे सगळं. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा, आता व्होकॅब्युलरीचे प्रश्न संपले, पुढच्या सेक्शनकडे जाऊया. आता स्पेलिंगच्या संबंधामधला एक प्रश्न स्पेलिंगशी संबंधित 100% असणार आहे. तो स्पेलिंगशी संबंधित बघा. आता स्पेलिंग फॅसिसिसचं विचारलंय, समजा फॅसिसिस तर स्पेलिंग माहिती असेल तर वाक्य पण तसं वाचायची गरज नाही, अर्थात वाचून घ्यायचं ते. म्हटलं काय बघा, अकॉर्डिंग टू हिमेश, हिमेश कोणतरी मुलगा असेल, व्यक्ती असेल, त्याच्या मते अकॉर्डिंग टू अ फ्यू ऑफ हिज स्कूल फ्रेंड्स वेअर, त्याचे जे काही थोडेफार मित्र आहे ना ते डॅश अँड डॅश, म्हणजे डॅश अँड बुलीज. बुलीज म्हणजे गुंड प्रकारचे, खोडकर प्रकारचे,
असे होते त्याचे मित्र जे दोन्ही होते, म्हणजे बुलिस पण होते आणि फॅसिसिस्ट होते. फॅसिसिस्ट म्हणजे हुकुमशाही करणारे, अत्याचारित, पीडा देणारे, हुकुम करणारे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे फॅसिसिस्ट एक असा गट आहे, विचारधारा आहे का ज्याच्यामध्ये हुकुमशाही केली जाते. फॅसिझम है ना, हिटलर असेल किंवा मग मुसोलिनी असेल, तर हे सगळे फॅसिसिस्ट टाईपचे होते किंवा डिक्टेटर होते. तर तशा अर्थाने फॅसिसिस्टचं स्पेलिंग हे 4 नंबरचं बरोबर आहे का? FAS आहे आणि मग CIST लक्षात घ्या. हुकुमशहा टाईप है ना, हुकुमशहा पद्धतीने. म्हणून डी नंबर घ्यायला लागेल. प्रश्न 6व्याचं उत्तर जर द्यायचं असेल तर डी नंबर. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने हा 6 नंबरचा प्रश्न आपण कव्हर करूया. पुढचा प्रश्न बघा आता, पंक्च्युएशन. बऱ्याच वेळेला पंक्च्युएशनवर पण प्रश्न येणार आहे. पंक्च्युएशनचा अर्थ होतो विरामचिन्हे, आणि बऱ्याच वेळेला जेव्हा विरामचिन्हांवर प्रश्न येतो किंवा आलाय तर डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचचं वाक्य असतं, पण ते इथे दिसत नाही. आता ते इथे दिसत नाही, पण इथे तुम्हाला दिसतंय एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह, इकडे दिसतंय प्रश्नचिन्ह, इकडे शेवटी कुठलंच मार्क दिसत नाहीये, आणि इकडे फुल स्टॉप दिसतोय. आता इकडे नाही दिलाय म्हणजे आता टाईप करताना राहून गेलाय का नाही दिलेला आहे, तर आपण तो त्या ठिकाणी पंक्च्युएशनच्या वेळेला आपण तो गृहीत धरायचा की तो त्यांनी नाही दिला आहे मुद्दाम, आणि असं कुठलंच मार्क नसेल त्या वाक्याला तर हे वाक्य आपण घेऊ नाही शकत, लक्षात घ्या. सो ड्युरिंग डिसेंबर, डिसेंबरच्या महिन्यामध्ये इट्स वे, हा एक महिना, हा पिरियड असतो. इट्स वे टू कोल्ड इन काश्मीर, तर काश्मीरमध्ये किंवा काश्मीरमध्ये हा अत्यंत टू कोल्ड असा पार्ट असतो, पण याला एक्सक्लेमेटरी मार्क देऊन दिलंय, तर हे काही उद्गारवाचक वाक्य त्या ठिकाणी नाहीये, त्याच्यामुळे ते घ्यायचं नाही. प्रश्नार्थी पण वाक्य नाहीये, कारण की प्रश्न एक तर WH वर्डने चालू होऊ शकतोय, नाही तर ऑक्झिलरी व्हर्बने चालू होऊ शकतोय. तर हे असं ड्युरिंग वगैरे प्रश्न नाही चालू होणार. किंवा ती रचना पण इट्स आहे ना, इट्स म्हणजे इट इज, हा करेक्ट आहे. लक्ष, इथं पण कॉमा करेक्ट आहे, इथं फुल स्टॉप करेक्ट आहे, पहिलं अक्षर आहे, डिसेंबरचा डी कॅपिटल आहे. सगळ्या अर्थाने ते पंक्च्युएशनच्या दृष्टीने काय काय चेक होऊ शकतं. तर पहिलं अक्षर विशेष नाव असेल तर त्याचं जसं हे विशेष नाव आहे ते काश्मीरचा के कॅपिटल पाहिजे, सगळं व्यवस्थित आहे म्हणून, कारण एक तर बरोबर द्यावंच लागणार आहे त्यांना. म्हणून प्रश्न क्रमांक 7 च्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला बी नंबरचा पर्याय हा करेक्ट ठरतो, है ना. बघा अशा पद्धतीने तुम्ही विचार करा साधारणपणे. बघा तुमच्या विचारांना फक्त मी काय करतोय, हँडल करतोय. तुमचंच काम मी हँडल करतोय, फक्त तुम्ही असं बघा, म्हणजे ह्या अँगलने बघा, ह्या अप्रोचने बघा. या अप्रोचने पाहिलं तर तुमचं काम नक्की सोपं व्हायला मदत होईल. ठीक आहे, तर हा अप्रोच तुम्ही ठेवायचा आहे. चला नेक्स्ट, पुढचं बघा आता. पुढचा प्रश्न कशावर दिसतोय, फिल इन द ब्लँक आहे, आणि हा क्रियापदाच्या बाबतीत दिसतोय बघा, कारण की हा वर्बशी रिलेटेड आहे. वर्ब्स, टेन्सेस, वर्ब फॉर्म्स या पद्धतीने दिसतोय. वाक्य वाचायचं, द बर्थडे पार्टी कंटिन्यूड. कंटिन्यूड बघा पास्ट टेन्स V2, हे मॅच करावं लागेल तुम्हाला. म्हणजे त्या ठिकाणी बर्थडे पार्टी चाललेली, कंटिन्यू टिल मिडनाईट, मध्यरात्रपर्यंत चालली, अशी चालली, पास्ट टेन्स आहे. ॲज मोर अँड मोर गेस्ट डॅश इन द सेलिब्रेशन. का बरं मध्यरात्रीपर्यंत चालली, कारण की मोर अँड मोर गेस्ट डॅश इन द सेलिब्रेशन, त्या सेलिब्रेशन मध्ये मोर अँड मोर गेस्ट काय होतं ते डॅश. पहिली गोष्ट जॉईंड येऊ शकतो, हॅज बीन जॉईनिंग, पण इकडे पास्ट आहे, आणि मग इकडे प्रेझेंट परफेक्ट असं नाही चालणार. हॅज जॉईन, सिंपल पास्टच्या सोबत हॅज जॉईन पण नाही चालू शकत, आणि विल जॉईन नाही, कारण एकदा घटना होऊन गेली, लक्षात घ्या, पास्ट टेन्स कव्हर करायला लागेल. सो द पार्टी कंटिन्यू टिल मिडनाईट ॲज मोर अँड मोर गेस्ट जॉईन्ड और वेअर जॉईनिंग. एक तर मग त्यांनी वेअर जॉईनिंग दिलं असतं तरी चाललं असतं आपल्याला, की जॉईन होत होते, एक तर असं पाहिजे होतं, नाही तर मग जॉईन. दोघांपैकी एक जो दिलाय तो पर्याय निवडून घ्यायचा, एक नंबर निवडायला लागेल. म्हणजे 8व्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला ए नंबरच्या निष्कर्षापर्यंत अशा पद्धतीने पोहोचायचं, इलिमिनेट करायचे बाकीचे पर्याय. जड वाटला तो प्रश्न तर त्याला इलिमिनेट करायचा. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा आता. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट स्पेलिंग. स्पेलिंग वर दुसरा प्रश्न कव्हर करतोय.
मागे आपण फॅसिसिस केला होता, आता इथं ब्लिसफुल 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 आणि हा डिस्टर्ब. बघूया. द कूल ब्रीज, आता वाक्य दिले म्हणजे द कूल ब्रीज. ब्रीजचा अर्थ घ्यायचा आहे वाऱ्याची मंद झुळूक. ब्रीज मेड द एन्व्हायरमेंट, अशी मस्तपैकी गार वाऱ्याची झुळूक आली, त्याच्याने वातावरण कसं झालं, डिस्टर्ब होईल का? अजिबात नाही. ब्लिसफुल होईल ते. ब्लिसफुल कधी पण लक्षात घ्यावा, जर ज्या वेळेला तुम्हाला एक रूट वर्ड मिळतोय आणि तुम्ही त्याला फुल प्रत्यय लावताय, तर हा डबल एल कधीच नसतो. त्याचा अर्थ फुल असतो, म्हणजे ब्लिसफुल म्हणजे ब्लिस म्हणजे आनंद, आनंदाने भरलेला. पीसफुल शांततेने भरलेला, पण तो डबल नसतो, लक्षात घ्या. याचा जेव्हा शब्द तयार होईल तर तो पीसफुल, ब्युटिफुल. बघा, दोन फुल नसतात कधीच, हे एक लक्षात घ्या. म्हणजे उडाला डबल एस. ब्लिसचं स्पेलिंग इथं चुकून गेलं, कारण रूट वर्ड ब्लिस आहे, लक्षात घ्या. ब्लिस म्हणजे आनंद, ब्लिस म्हणजे हॅपीनेस. कशी वाऱ्याची अशी मस्त गार झुळूक, काय वाटलं असेल त्यावेळेला, छान वाटलेलं, लक्षात घ्या. तो ब्लिसफुलचं स्पेलिंग आपल्याला BLISSEFUL असं वाचून पण बघायचं मनातल्या मनात, किंवा लिहून बघायचं. लिहिण्याचा जर काही चान्स असेल तर तुम्हाला ते उत्तरापर्यंत फायनल अशा पद्धतीने पोहोचता येईल. सो 9 प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला जो निष्कर्ष काढायला लागेल विद्यार्थी मित्रांनो, तो डी नंबरचा करायला लागेल. कारण फुल मध्ये म्हणजे असतो तो फुल शब्द वेगळा, FULL, पण तो हा नाही. अजून एक फुल असतो, हा पण एक फुल आहे, पण या दोघांचा तिकडे काही संबंध नाहीये. अर्थात देताना त्याने डबल एल दिला होता. ठीक आहे. तर बघा, स्पेलिंगच्या बाबतीमध्ये थोडस अलर्ट राहा, करत राहा स्पेलिंग. घाबरू नका फक्त की खूप मोठा सिलेबस आहे असं. स्टेप बाय स्टेप महत्वाचे शब्द जर डेली बेसिसला करत गेले, जसं आता आपण डेली व्हिडिओ देतोय बघा, डेली व्हिडिओचा तुम्हाला इतका फायदा होईल ना, तेच तेच ऐकून तेच पाहून असं ना क्लिअर होत जातं, लक्षात घ्या. फार मोठा बेनिफिट आपल्या टिकर मराठीच्या चॅनलवर आपण आपल्यासाठी उपलब्ध करून देतोय. तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर नक्की याला लाईक करा. यार एक लाईक तो बनता आहे. आवडला असेल तर नक्की करा. ठीक आहे, नाही केलं तरी चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही, पण केलं तर बघा ॲप्रिशिएट करा. काही कमेंट्स टाका जर तुम्हाला आवडत असेल, किंवा काही सजेस्ट करावं असं वाटत असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ते चॅनल सबस्क्राईब होणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. नाही तर मग पुढच्या नोटिफिकेशन्स कशा मिळतील ना, त्याच्याकरता लोक ही सूचना देतात की सबस्क्राईब करा असं. तसं चिडू नका त्याच्यामध्ये, की करा, त्याच्यामुळे पुढचं येईल त्याच्यामध्ये नोटिफिकेशन, बाकी काही नाही. तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये अशा प्रकारच्या एक उत्कृष्ट प्रकारच्या चॅनलला काय हरकत नाही ना विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हा आग्रह आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, बाकी तुमची मर्जी. नेक्स्ट पुढचं बघा आता 10 नंबर. 10 नंबर मध्ये आपल्याला दिलेलं आहे की मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक करायचं आहे आपल्याला, म्हणजेच गाळलेल्या जागी भरायचे. तर वी शुड रिफ्रेन डॅश इल वर्क्स. हे वर्कला यस लावत नाही, पण ठीक आहे, तर लावलेलं आहे. तर वी शुड रिफ्रेन. एक लक्षात घ्या की काही ठिकाणी ना फिक्स्ड प्रेपोजिशन्स असतात. असा एक प्रकार आहे बघा, फिक्स्ड प्रेपोजिशन. म्हणजे काय, ते व्हर्बला लागून फिक्स येतात. व्हर्बला लागून ते फिक्स प्रेपोजिशन्स असतात. जसं सर्च आहे, आता सर्च आलं तर मग फॉरच येणार. प्राऊड शब्द आला तर ऑफच येणार है ना. या पद्धतीचे जे काही शब्द आहेत ते असं फिक्स्ड आहेत. मग रिफ्रेन आला रे आला, रिफ्रेन आला रे आला का त्याच्यानंतर फ्रॉम हा फिक्स प्रेपोजिशन आहे. रिफ्रेन फ्रॉम. फ्रॉम दोनच ठिकाणी बघा, टू आणि इन येणार नाही, लक्षात घ्या. झाले ना, दोन पर्याय गेले ना. बघा, म्हणजे इलिमिनेशन मेथडला असं काही तुमच्या पाहण्यात आलं, किंवा असं तुम्ही काही अभ्यास केलेला असला, तुम्ही मुद्दाम अभ्यास करणार आहे तो परीक्षेच्या दृष्टीने, म्हणजे मुद्दाम म्हणजे ठरवून करणार आहे, जो आता सध्या करत नसाल, परीक्षा जशी जवळ येते तसे काही गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी सेक्शन एक चॅलेंजिंग असतो. नंतर त्या विद्यार्थ्याला वाटायला लागतं की आपण हे केलं पाहिजे, पण तेव्हा फार घाई होऊन जाते, लक्षात टेन्शन येतं. म्हणून आता वेळ आहे ना तुम्हाला, निवांत आतापासून व्होकॅब्युलरीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. सो वी शुड रिफ्रेन फ्रॉम डन इल वर्क्स, नाही फ्रॉम डन, नाही फ्रॉम डुईंग. फ्रॉम डुईंग लक्षात घ्या, म्हणजे
रिफ्रेन फ्रॉमचा अर्थ काय मग? दूर ठेवणे. रिफ्रेन फ्रॉम म्हणजे दूर ठेवणे किंवा रोखणे. इल वर्क्स पासून आपण स्वतःला रोखलं पाहिजे, दूर ठेवायला पाहिजे, बाजूला असायला पाहिजे. रिफ्रेन फ्रॉम दूर राहणे है ना, अशा अर्थाचा त्याला एक अर्थ आहे, त्या अर्थाची छटा आहे. रिफ्रेन फ्रॉम म्हणजे दूर राहणे, अशा अर्थाने तुम्हाला तो पर्याय घ्यायला लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 नंबरचा म्हणजे डी नंबरचा. तो क्वेश्चन 10चा आन्सर हे 10 नंबरचा अपेक्षित आहे. ठीक आहे, तर बघा 10 नंबरच्या पर्यायाकडे जायला पाहिजे. रिफ्रेन फ्रॉम हा खूप मोठा प्रश्न असतो. बरेच मुलं सोडून देतात, जा एवढं कोण वाचत बसेल. असं नका करू विद्यार्थी मित्र. असे 2 प्रश्न आले तर मग 2 सोडणार का तुम्ही? आणि प्रत्येक वेळेला असंच काही नाही ना, हे वाचताना तुम्हाला तुम्ही प्रयत्न तर करा, सोपं जाईल, लक्षात घ्या. याला जंबल्ड अप म्हणतात. आता हे सांगायची काही गरज नाही, हे कळून गेलंय तुम्हाला. जे विद्यार्थी व्हिडिओ वॉच करताय त्यांना हे सगळं कळतंय TCS पॅटर्न मध्ये काय येतंय. 9 नंबरचा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये 15 प्रश्न, म्हणजे जवळपास आता 135 प्रश्न आपण इथे कव्हर करतोय आतापर्यंत. बघा खूप व्हरायटी मिळते तुम्हाला याच्यातून. चला वाचण्याचा प्रयत्न करूया. तर याच्यामध्ये पॅरेग्राफ दिला आहे, जो जंबल्ड ऑर्डर मध्ये करायला लावलेला आहे आपल्याला. म्हणजे करायला नाही लावलाय, म्हणजे जंबल्ड आहे तो, आपल्याला त्याला अरेंज करायला लावलंय. मिनिंगफुल आणि कोहिरंट, सुसंगत पॅसेज, म्हणजे व्यवस्थित पॅसेज मिनिंगफुल बनण्यासाठी. वी पे अटेन्शन टू ऑल, आपण सर्वांकडे लक्ष देत असतो, असं वाक्य आहे ते. वी नीड टू बी ग्रेटफुल फॉर, ज्यांचा आपण उपकार असतात म्हणजे त्यांच्याकडे आपण लक्ष देत असतो. वी कॅनॉट लिव्ह होल हार्टेडली विथ स्ट्रॉंग फिलिंग्स ऑफ डिससॅटिस्फॅक्शन, असमाधानाच्या फिलिंग्सकडे, भावनेकडे आपण होल हार्टेडली त्याच्यासोबत नाही राहू शकत. विथ द वे थिंग्स आर, म्हणजे जे या ठिकाणी होल हार्टेडली असं अगदी मनापासून डिससॅटिस्फॅक्शन कडे आपण राहू शकत नाहीये. आपण ग्रेटफुल राहतो, जे लोक म्हणजे जे मदत करत असतात. पहिलं वाक्य, अ सेन्स ऑफ वंडर इज कनेक्टेड टू आवर डिझायर टू फील अ पार्ट ऑफ समथिंग लार्जर दॅन आवर एव्हरीडे रियालिटी, म्हणजे जी एव्हरीडे रियालिटी आहे तर त्याच्यापेक्षा फील अ पार्ट ऑफ, त्याच्यात आपल्याला एक इच्छा होत असते. अ सेन्स ऑफ वंडर, वंडर म्हणजे आश्चर्य, एक प्रकारचं वंडरिंग म्हणजे कुतूहल या पद्धतीचं असतं. अँड वी टेक टाइम टू बी इमर्स इन दिस, त्याच्यामध्ये इमर्स म्हणजे बुडून जात असतो आपण. आणि एस टू बी ग्रेटफुल फॉर दिस, आणि त्याच्याकरता आपण ग्रेटफुल राहत असतो. या ग्रेटफुलचा उल्लेख इथे पण झाला आहे. अँड हे पहिलं वाक्य कधीच नसणार आहे, लक्षात घ्या. म्हणून जर 3 नंबरने काही सुरुवात होत असेल तर ते वाचायचं नाही. अँड वंडर कॅन, हे जे वंडर म्हटलं सेन्स ऑफ वंडर, तेच वंडर आहे. अँड वंडर कॅन बेस्ट बी डिस्क्राइब्ड ॲज, हे जे वंडर आहे म्हणजे कुतूहल, आश्चर्याची जी भावना आहे, तर ही स्टेट ऑफ काय आहे ती, हायटन्ड अवेअरनेस, उच्च प्रकारचा अवेअरनेस, जाणीव आहे. ऑब्झर्विंग द वर्ल्ड अराउंड अस विथ फ्रेश आईज ऑफ क्युरिओसिटी, एकदम उत्सुकतेने आपल्याला त्याच्याकडे पाहायचंय. डिलाइट अँड कंटेम्पलेटिव्ह, कंटेम्पलेटिव्ह म्हणजे विचाराने मग्न होऊन, अटेन्शन. देर आर मेनी वेज, हे पहिलं वाक्य येऊ शकतं बघा. देअर इट, हे इंट्रोडक्टरी वाक्य आहे. देर आर मेनी वेज वी कॅन लिव्ह होल हार्टेडली, होल हार्टेडली असे अनेक गोष्टी ज्याच्याने आपण होल हार्टेडली राहू शकतोय. बट इट बिगिन्स इन ग्रेटफुलनेस अँड वंडर, तर होल हार्टेडली म्हणजे मन मोकळेपणाने आपण राहू शकतोय, पण त्याची सुरुवात ग्रेटफुलनेस आणि वंडरने होत असते. वंडर आणि ग्रेटफुल दोन्ही गोष्टी दिल्या आहेत. 100% 4 नंबरचं असणारं वाक्य चालू होईल. डी नंबरचा पर्याय गेला, कारण तो 1 नंबरने 1, 2, 3च्या सरळ देऊन टाकलाय. आता 4 नंबर नंतर 1 येईल का 2 येईल, लिंक लावा. सो देर आर मेनी वेज आहे. त्याच्यानंतर बघा आता, अ सेन्स ऑफ वंडर इज कनेक्टेड, हे एक वाक्य होतं. अँड वंडर कॅन बी बेस्ट डिस्क्राइब्ड, तर 2 आणि 3 कुठेतरी लाईनला येऊ शकताय बघा. आणि इकडे 2 आणि 3 याचा क्रम उलटा करून दिलाय. मग उलटा जर केला तर मग अँड पहिले येईल बघा. 4 नंबरचं घेतल्यानंतर समजा जर आपण 1 नंबरचं घेतलं तर मग डायरेक्ट वर जायला लागेल. वी पे अटेन्शन टू, मग त्याच्यापेक्षा ही जी लिंक आहे तर ही 2 आणि 3 ची बॅक टू बॅक आहे, म्हणून आपल्याला इलिमिनेट करून टाकायचा. पर्याय क्रमांक बी
कडे वळायला लागेल. ज्या वेळेला आपण 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देतोय तर आपल्याला 2 नंबर किंवा बी नंबर घ्यायला लागेल. बी नंबर म्हणजे 4 2 3 1 या क्रमाने जावं लागेल. 4 1 नंबरला घ्याल. सो देर आर मेनी वेज. त्याच्यानंतर मग त्याचे 2 गोष्टी बाहेर काढल्या त्या ग्रेटफुलनेस आणि वंडर. त्याच्यानंतर सेन्स ऑफ वंडर आहे आणि मग दॅट कॅन बी डिस्क्राइब्ड आहे आणि मग वी पे अटेन्शन टू ग्रेटफुल. मग नंतर ग्रेटफुलच्या मुद्द्याकडे गेलेले. अशी त्याची लिंक आपल्याला. वंडर तर दोन्ही एकमेकांना शेजारी पाहिजे होते. ठीक आहे. कंटाळवाणं आहे का हे? हा जो प्रकार आहे हा जो साधारणपणे जंबल डफशी संबंधित आहे. जरी तुम्हाला कंटाळा वाटला ना आणि ज्या मुलाला कंटाळा नाही वाटला ना तो पुढे चालला जाईल तुमच्यापेक्षा. सगळ्या मुलांना कंटाळा नाही वाटत. काही मुलं त्याच्यात इंटरेस्ट घेत आहे आणि तुम्ही त्याच्यापैकी एक पाहिजे. लक्षात घ्या. कंटाळा कसलाच नाही करायचा आहे आपल्याला. आता तर नाहीच करायचं आहे. पुढे पाहू. जर परीक्षा जवळ येते आणि वेळ कमी मिळतोय तर आता कशाचा कंटाळा. आता एकदम आरामशीर अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. चला 12 नंबरला बघा. सुनील इज ग्रीडी फॉर मनी. त्याच्यात वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. याच्यावर एक प्रश्न अटळ आहे. लक्षात घ्या. येणारच. सुनील इज ग्रीडी फॉर मनी. याच्याकरता एक शब्द द्यायचा आहे आपल्याला ज्याला म्हणत असता वन वर्ड सबस्टिट्यूट. पूर्ण शब्द समूहाकरता एक शब्द घ्यायचा आहे. ग्रीडी फॉर मनी म्हणजेच पैशाचा लोभी. पैशाचा लोभी व्यक्ती. हावरट. पैशाचा बरं का. सिनिक. सिनिक म्हणजे विक्षिप्त विचित्र आहे. ॲव्हेरिशियस घेता येईल आपल्याला. पेनथ्रिप म्हणजे पैसे उधळणारा. उधळणारा है ना. ऑब्नेक्शियस नाही येणार. ॲव्हेरिशियस कडे जायला लागेल आपल्याला. ॲव्हेरिश म्हणजे लोभी किंवा हावरट आणि खास करून पैशांचा हावरट किंवा लोभी. तो सुनील इज ग्रीडी फॉर मनी. याच्याकरता आपल्याला बी नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. तो 12 नंबरच्या प्रश्नासाठी बी नंबरच्या आन्सरकडे जाणं या ठिकाणी योग्य आहे. ठीक आहे. ही गोष्ट साधारणपणे आपण लक्षात घ्या. ओके. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा आता. बी विच. विच ऐकलाय का तुम्ही? मला माहित नाही. हा विच वेगळा. विच म्हणजे कोणता कोणती कोणते आणि हा एक विच असतो. विच म्हणजे चेटकीन. चेटकीन भुरळ घालणारी या पद्धती सुपर नॅचरल एलिमेंट आहे. म्हणजे हे भूताटकी सारखं सुपर नॅचरल एलिमेंट आहे. आणि ते बी विच. बी विच म्हणजे व्हर्ब आहे. लक्षात घ्या. बी विच. जसं कूल आहे त्याला केलेलं आहे बी कूल. फ्रेंड आहे त्याला केलेलं आहे बी फ्रेंड. म्हणजे व्हर्ब तयार केलेली आहे. लक्षात घ्या. या नाऊन पासून व्हर्ब केली आहे. बी विच करणं म्हणजे मोहित करणं. मोहित करणं. संमोहित करणं. संमोहित करणे. भुरळ घालणे. भुरळ घालणे. जादूटोणा करणे. करणी. करणी करणे असा एक प्रकार असतो. करणी असा सगळा अर्थ याच्यातून तुम्हाला सिनॉनिम काढायचा आहे. याचा सिनॉनिम घ्यायचा. ऑफेंड. ऑफेंड म्हणजे दुखावणे. ठीक आहे. नेक्सस. नेक्सस म्हणजे क्रम लावणे. एकाला दुसरी गोष्ट रिलेट करणे. म्हणजे हे रिलेट करणे. रिलेट. एखादी गोष्ट एखाद्याला धरून चालणे. नेक्सस. संबंध लावणे एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी. ते तर बीवीचे. याचा काही संबंध नाही. याचा काही संबंध. एन्चॅन्ट. हा अर्थ आहे त्याचा. एन्चॅन्ट म्हणजे भुरळ घालणे, मोहित करणे, संमोहित करणे. एन्चॅन्टिंग इफेक्ट असतो बघा. असा जादुई एखाद्या गोष्टीचा परिणाम होतो. काय होऊन जातं असं याला भुरळच होते. तो प्रकार आहे. आणि काय म्हणजे तर लाजाळ. तर लाजाळूचं काही नाही. आपल्याला व्हर्ब पाहिजे. लक्षात घ्या. व्हर्ब एन्चॅन्ट आहे. एन्चॅन्टमेंट म्हणता जादू किंवा मोहिनी. म्हणून 13 नंबरच्या प्रश्नामध्ये बीविचचा समानार्थी जर शब्द घ्यायचा असेल तर तो एन्चॅन्ट आहे. म्हणजे तो सी नंबरचा आहे. ठीक आहे. तर बघा बीविच. बीविच हा एक शब्द 2-4 वेळेला बोला. त्यातला रूट वर्ड बाहेर काढा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मागच्या लेक्चरमध्ये पायस वगैरे शब्द गेलेले आहेत बघा. असे प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3 शब्द तुम्हाला छान छान असे मिळतील का जे तुमच्या लक्षात राहून जातील किंवा तुम्हाला वाटेल यार शब्द आपण पाठ करून टाकावा, लक्षात घ्यावा, त्याचं स्पेलिंग बघावं. नक्कीच असं काही ना काही घडेल. त्याच्याकरता व्हिडिओ वॉच करत राहा. ठीक आहे. परत एकदा जंबल्ड अप पॅरेग्राफशी रिलेटेड एक प्रश्न टाकला आहे. एखाद्या याच्यामध्ये एक येतं, एखाद्या याच्यामध्ये 2 येतं. असं मिक्स आपल्याला व्हरायटी या ठिकाणी मिळते.
बघा, टू ट्रूली परफॉर्म सेल्फलेस सर्व्हिस. तर सेल्फलेस सर्व्हिस जी आहे म्हणजे निस्वार्थ सेवा, सेल्फलेस सर्व्हिस. वन मस्ट ऍक्ट विदाउट एनी डिझायर ऑर रिवॉर्ड ऑर रिकग्निशन. एखाद्याने जी निस्वार्थ सेवा करायची तर ती करत असताना कुठलीही इच्छा रिवॉर्डची आणि रेकग्निशनची म्हणजे मान्यता, कोण चांगलं म्हणेल बरं म्हणेल अशी कुठलीच इच्छा ठेवायची नसते. इट इज मोटिवेटेड बाय. इट इज म्हणजे कोणत्या गोष्टीला इट म्हटलं हे क्लिअर दिलेलं नाही म्हणून दुसरं वाक्य हे सुरू झालेलं आपल्याला घेता येणार नाही, एक पण नाही. पुढे सेल्फलेस सर्व्हिस प्रेझेंट्स टू अस अ पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास. बघा, जी सेल्फलेस सर्व्हिस आहे ना, जो कीवर्ड आहे आता याच्यातला, तर ती आपल्याला एक पॅराडॉक्सिकल, पॅराडॉक्स म्हणजे विरोध आहे. त्याच्यामध्ये अशा दोन गोष्टी लक्षात येतात. ॲट द टाइम ऑफ गिव्हिंग वन फॉरगेट्स वन ओन नीड्स. हे जे असतात ना, जे सेल्फलेस सर्व्हिस आहे, तर एखाद्याची सेवा करताना, एखाद्याला मदत करताना एखादा माणूस स्वतःच्या गरजा पण विसरून जातो अँड वॉन्ट्स, त्याच्या गरजा विसरतो, ॲज वेल ॲज वन्स कम्फर्ट अँड सेफ्टी टू हेल्प समवन एल्स. हाच पॅराडॉक्स आहे, लक्षात घ्या. हा विरोधाभास आहे. बघा ना, म्हणजे एखाद्याला मदत करताना सेल्फलेस सर्व्हिस मध्ये आपल्या गरजा आणि वॉन्ट्स विसरून जातो आणि आपला कम्फर्ट आणि सेफ्टी विसरून जाऊन समोरच्याला मदत करतो. पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट झालं. म्हणजेच या 3 नंतर 4 साधारणपणे येणं हे थोडस गरजेचं आहे, लक्षात घ्या. 3 आणि 4, 3 आणि 4, 4 आणि 3 नको, 4 आणि 3 नको. म्हणजे तुमचं उत्तर ए किंवा बी मध्ये तुम्हाला क्लिअर करायला लागेल. बघा आता एक ने चालू होतं, एक 3 ने चालू होतंय. 3 ने पण चालेल आपल्या सेल्फलेस सर्व्हिस, आणि 3 नंतर मग आपल्याला लगेच 4 कडे, म्हणजे त्याच्यानंतर कुठेतरी येणार. 3-4 सलग आहे. मग 1-2-3-4 घेतलं तर टू ट्रूली परफॉर्म सेल्फलेस सर्व्हिस वन मस्ट ऍक्ट विदाउट एनी डिझायर. इट इज मोटिवेटेड सेल्फलेस सर्व्हिस ऍट द टाइम ऑफ गिव्हिंग. वाटतंय 1 नंबर है ना. टू ट्रूली परफॉर्म सेल्फलेस सर्व्हिस. बी घेतलं तर 3 नंबरचं पहिले सेल्फलेस सर्व्हिस प्रेझेंट्स अस अ पॅराडॉक्स. आणि मग 1 नंबर घेतलाय, सो ट्रूली परफॉर्म. मग सेल्फलेस सर्व्हिस करायची असेल तर वन मस्ट ऍक्ट विदाउट एनी डिझायर. और मग हे पण एक पॅराडॉक्सिकल आहे. असं पण 3 नंबर नंतर पण एक येऊ शकतं. 2 नंबरकडे आपल्याला थोडं जाणं योग्य वाटतंय. आणि मग इट इज मोटिवेटेड बाय. इट इज मोटिवेटेड म्हणजे काय, वन ऍक्ट विथ, हे जे त्याला परफॉर्म करायचं सेल्फलेस सर्व्हिस ते मोटिवेट होत आहे इनेट, अंतर्गत, नॅचरल पद्धतीने. म्हणून आपल्याला बी नंबरकडे जा. 3-1-2-4 या कोडने थोडस बेटर आहे, म्हणून हा या पद्धतीने कोड जो आहे कोड त्याला फॉलो करूया. तो प्रश्न 14चं उत्तर हे आपल्याला बी नंबरचं फायनल करायचं आहे. चला नेक्स्ट, शेवटचा प्रश्न बघा. आता याच्यात थोडं कोअर ग्रामर आपण कमी घेतलंय. 10व्याच्या याच्यावर आपण थोडं ग्रामर पण कव्हर करणार आहे. याच्यात थोडं व्होकॅब्युलरीचा जास्त जोर झाला. तो डॉक्टर कृष्णा इज फेमस फॉर ट्रीटिंग कॅन्सर पेशंट्स. डॉक्टर कृष्णा जे आहेत ना, ते त्या कॅन्सर पेशंटला ट्रीट करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, फेमस आहे, ते ब्रिलियंटली काम करतात अँड सक्सेसफुली. ही इज वन ऑफ द बेस्ट डॅश इन द वर्ल्ड. ते जगातले काय आहेत, म्हणजे जो कॅन्सरच्या पेशंटला ट्रीटमेंट करतो त्या डॉक्टरला काय म्हणतात, पेडियाट्रिशियन्स. पण ते तर बालरोग तज्ज्ञ असतात, हे बालरोग तज्ज्ञ आहे, त्यामुळे हे येणार नाही. नेफ्रॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयाशी संबंधित आहे, हे येणार नाही. ऑन्कॉलॉजिस्ट का नेफ्रॉलॉजिस्ट, काय ऐकलंय का बघा तुम्ही. समजा हा शब्द ऐकला असेल, पाहण्यात आला असेल. कॅन्सर तज्ज्ञ जे लोक असतात ते ऑन्कॉलॉजिस्ट, हे त्याचा आन्सरच आहे, म्हणजे याला काही चॅलेंज नाही करता येणार तुम्हाला. सो क्वेश्चन 15चं आन्सर जे घ्यायचं ते डी नंबर घ्यायचं. नेफ्रॉलॉजिस्ट जे असतात ते किडनी संबंधित असतात, किडनीच्या आजाराशी, मूत्राशयाच्या आजाराशी संबंधित हे नेफ्रॉलॉजिस्ट असतात असं म्हटलं जातं. सो क्वेश्चन 15चं आन्सर जे आहे ते डी नंबरचं आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर आवडतं हे मनापासून असं मला वाटतं. आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली टेलिग्रामची एक लिंक आहे त्या मेसेज बॉक्समध्ये, तिला जॉईन करा, जेणेकरून असंख्य गोष्टी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला, टिक्कर मराठी सरळ सेवा भरतीच्या त्या चॅनलवरनं अनेक गोष्टी प्राप्त होतील.
नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.